हॅलो. आज काही कारणास्तव मी आणि माझी बहीण मालवणला जात होतो. तसं बऱ्याच दिवसांनी आम्ही एकत्र मालवणला जात होतो, म्हणून जाता जाता आम्ही खूप सारे गॉसिप्स केले. गप्पा मारत मारत जात होतो. सूर्याचा प्रकाश पाहून बहीण म्हणाली की आपलं काम झाल्यावर थोडा वेळ निवांत बसूयात, सूर्यास्त पाहून जाऊया. म्हटलं ठीक आहे, आज वेळ आहे तर जाऊयात. तसंही ती वेळ संध्याकाळची होती. तो क्षण जेव्हा सूर्य हळूहळू मावळायला लागतो. अचानक वाटलं थोडा वेळ थांबूया, समुद्रकिनारी बसूया आणि सूर्यास्त फक्त पाहूया. तिकडचं दृश्य पाहून मन मात्र एकदम हरावून गेलं होतं. म्हणून थोडा वेळ निवांत बसलो आणि ढीगभरचे फोटोज काढले. एक इकडून बघून एक तिकडून बघून असे पोजेस देऊन छान छान फोटोज काढले. फोटोज काढून झाल्यानंतर ते पाहताना मनात काही विचार आपोआप येऊ लागले आणि एक छोटीशी कविताच तयार झाली. तर क्षितिजावरती मावळतो सूर्य आणि त्याच्यासोबत या वर्षाच्या आठवणी हळूच विरघळत जातात. आज सूर्य पूर्णपणे अस्ताला जातो, पण तो हरवत नाही. तो उद्याच्या नवे उजेडाचं शांत वचन देतो. लाटा किनाऱ्यावर येऊन थांबतात, तशा आयुष्यातल्या चुका, दुःख, अपयश थांबतात, मागे वळतात आणि आपल्याला थोडं शहाणं करून जातात. हे वर्षही तसंच. काही स्वप्न बदलली, काही माणसं दुरावली आणि काही क्षणांनी मला स्वतःचीच ओळख करून दिली. सूर्य मावळतोय, पण आकाश अजून रंग सोडत नाही. कारण काही शेवटही चांगले असतात, ताबडतोब रात्रीत बदलत नाहीत. नवीन वर्षाला अजून 2 दिवस आहेत, पण बदलाची चाहूल आत्ताच लागते. आज मी मागे वळून पाहत नाही. मी फक्त क्षितिजाकडे पाहते. कारण जे मावळतंय ते परत येणार आहे. हो, ते परत येणार. फक्त योग्य वेळ आली की सगळं छान होतं.